हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झपाट्याने वजन कमी करण्यासाठीचा दुपारच्या जेवणाचा डाएट प्लॅन. 5 व्हिडिओजपैकी हा तिसरा व्हिडिओ आहे. 2 व्हिडिओज ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, ते तुम्ही चेक करू शकता. ह्या व्हिडिओजमध्ये मी स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचं प्रमाण, त्यामध्ये किती कॅलरीज आहेत आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला हे अन्न शिजवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करते आहे. कॅलरी डेफिसिटमध्ये राहण्यासाठी आणि क्लीन ईटिंग करताना आपल्याला कोणत्या गोष्टींना काय अल्टरनेटिव्ह आहेत, हे पण मी या व्हिडिओजमध्ये सांगते आहे. कारण आपण दररोज एकाच प्रकारचं जेवण तर जेवू शकत नाही. माझे जुने व्हिडिओज पण चेक करायला विसरू नका. चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. सगळ्यात पहिले मी पाववाटी किंवा 50 ग्रॅम बासमती तांदूळ साध्या पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे आणि त्यानंतर तांदूळ शिजेपर्यंत उकळून घेणार आहे. तुम्ही भात शिजवून घेतला तरी पण चालेल. आणि तुम्ही सिरियसली वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर माझं एक सजेशन आहे की तुम्ही फूड स्केल नसेल तर नक्की विकत घ्या. ॲमेझॉनची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पाववाटी किंवा 50 ग्रॅम तांदूळामध्ये आहेत 177 कॅलरीज, ज्यापैकी कार्ब्स 40 ग्रॅम, प्रोटीन 4 ग्रॅम आणि फॅट हे 0 ग्रॅम आहे. त्यानंतर आज मी छोले बनवणार आहे. त्यासाठी मी 50 ग्रॅम किंवा पाववाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि सकाळी त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून 4-5 शिट्ट्या घेऊन मी हे छोले छानपैकी शिजवून घेतलेत. त्यानंतर फोडणी देण्यासाठी अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा आणि 1-2 चमचे जिंजर गार्लिक पेस्ट मीही बनवून घेतली आहे. पूर्ण स्वयंपाकात मी फक्त 1 टीस्पून ऑइल वापरणार आहे. 1 चमचा तेल पूर्ण स्वयंपाकात. पोळी, वरण यापैकी कशातही कोणत्याही प्रकारचं तेल किंवा तूप वापरायचं नाहीये. एका टीस्पूनमध्ये साधारण 8 ग्रॅम तेल बसतं. त्यामध्ये 72 कॅलरीज आहेत, ज्यापैकी कार्ब्स आणि प्रोटीन 0 असून फॅट हे 8 ग्रॅम आहे. त्यानंतर चिरलेल्या कांदा, टोमॅटोचा छोल्याचा मसाला मी बनवून घेणार आहे. लक्षात ठेवा, 1च चमचा तेल आपल्याला पूर्ण स्वयंपाकात वापरायचं आहे. त्यामध्ये आपले शिजवलेले छोले टाकून मी हा मस्त छोले मसाला बनवून घेणार आहे. ह्यासाठी काय पर्याय आहेत ते मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे. ते व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. 50 ग्रॅम छोल्यामध्ये आहे साधारण 173 कॅलरीज, ज्यापैकी 31.5 ग्रॅम कार्ब्स आहे, 10.5 ग्रॅम प्रोटीन आणि 0.6 ग्रॅम फॅट आहे. आज भाजी बनवण्याच्या ऐवजी मी स्टर फ्राय वेजीस बनवणार आहे. त्यासाठी मी झुकिनी, कॉलीफ्लॉवर आणि ब्रॉकली ह्या भाज्या चिरून घेतल्यात. तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता. साधी शिमला मिरची, फुलकोबी आणि कांदा वापरला तरी पण चालेल. त्यानंतर छोल्यासाठी वापरलेल्या 1 चमचा तेलापैकीच 2-3 थेंब तेल मी कढईमध्ये पसरवून घेतलं आहे. कारण की माझं नॉनस्टिक पॅन नाही आहे, ही लोखंडाची कढई आहे आणि फक्त या लोखंडाच्या कढईला भाज्या चिटकतील म्हणून मी हे 2 थेंब तेल कढईमध्ये पसरवून घेतलंय. या भाज्यांना एक वाफ आली की त्यावर मी टाकणार आहे फ्रेशली क्रश्ड ब्लॅक पेपर, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे. ही स्टर फ्राय वेजीज खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लिमिट नाही आहे. तुम्ही या भाज्या खाण्यासाठी किती पण खाऊ शकता पोट भरेपर्यंत. याने तुमचं वजन वाढत नाही. साधारण 100 ग्रॅम व्हेजिटेबल्समध्ये आहे 20 कॅलरीज, त्यापैकी प्रोटीन 1 ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स 4 आणि फॅट्स 0 ग्रॅम आहे. छोले आणि राईससोबत पुदिन्याची चटणी खूप छान लागते. सो छोले शिजेपर्यंत मी पटकन पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहे. यामधल्या कॅलरीज काउंट करायची काहीही आवश्यकता नाही. त्यानंतर मी घेणार आहे अर्धी वाटी किंवा 100 ग्रॅम दही. दही हे घरी लावलं असेल तर आणखीनच उत्तम. अर्धी वाटी किंवा 100 ग्रॅम दह्यामध्ये आहेत 52.6 कॅलरीज, ज्यापैकी कार्ब्स आहेत 5.6 ग्रॅम, प्रोटीन 3.6 आणि फॅट 2.2 ग्रॅम. स्टर फ्राय भाज्या काढून त्याच पॅनमध्ये मी आता 50 ग्रॅम पनीर भाजून घेणार आहे. 50 ग्रॅम पनीरचं सबस्टिट्यूट आहे 60 ग्रॅम चीज, 80 ग्रॅम अवोकाडो, 30 ग्रॅम सोया चंक्स, 2 पूर्ण एग्ज, प्रोटीन स्कूप आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर 50 ग्रॅम चिकन किंवा मटन. 50 ग्रॅम पनीरमध्ये साधारण आहेत 150 कॅलरीज, ज्यापैकी 1.7 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 10 ग्रॅम प्रोटीन आणि 11.7 ग्रॅम फॅट्स. हा होता माझा झपाट्याने वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणाचा डाएट प्लॅन व्हिडिओ नंबर 3. पहिले 2 व्हिडिओज चेक करायला विसरू नका. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सवर शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.